नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी थोरवे सोमेश्वर लक्ष्मण शेतकरी राजा MNR या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर बघत असताल मित्रांनो, ही जी दिसते तुम्हाला ही तुती किंवा रेशीम शेती आहे. तर मलनाथपूरचे रहिवासी आमचे मित्र बंधू हनुमंत भरडे यांना महाराष्ट्र राज्य रेशीमरत्न पुरस्कार व बीड जिल्हा रेशीमरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर त्यांना हा रेशीमरत्न पुरस्कार कसा भेटला किंवा त्यांची जर्नी काय आहे आणि ह्या तुतीतून काय त्यांना उत्पन्न भेटतंय का नाही भेटतंय याविषयी आपण चर्चा करण्यासाठी त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर त्यांनाच आपण विचारू की त्यांची जर्नी कशी झाली. नमस्कार, मी रेशीमरत्न हनुमंत भरडे. गेले 8 वर्ष झालं या रेशीम व्यवसायामध्ये आहे. तर रेशीम व्यवसायाच्या अगोदर मी पारंपरिक पीक घेत होतो, जसं की सोयाबीन असेल, ज्वारी असेल. ह्याच्यातून मला वर्षाकाठी जवळपास 60 ते 70 हजार रुपये एका एकरमधून उत्पन्न निघत होतं. आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर खर्च बी तसाच होता. त्याच्यानंतर आपण काहीतरी वेगळं करायचं डिसाईड केला की त्याच्यानंतर आपण काय करावं गडे. तर आपण रेशीम शेती करायचं निर्णय घेतला. आणि रेशीम शेती करायचा निर्णय घेतल्याच्यानंतर मला स्वतः वैयक्तिक की शेड बांधायचं कसं किंवा तुती लागवड कशी करायची हे सुद्धा माहिती नव्हतं. पण बऱ्याच जणांच्या प्लॉटला मी विजिट दिली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की रेशीम शेतीचं शेड कसं करायचं असतं, रेशीम शेती कशी करायची असते, तुतीची लागवड कशी करायची असते, बऱ्याच गोष्टी माहिती करून घेतल्या. आणि नंतर मी डिसाईड केलं की आता आपल्याला तुती लागवड करायची आहे. मग तुती लागवड करीत असताना पहिले लोकांनी तुती लागवड केलेली होती 4x2 वर, कुणी 3x2 वर, अशा अनेक म्हणजे जोड पद्धतीनं लागवड केलेली होती. कारण आपण त्यांचा पालाही बघायचा की लवकर पिवळा पडत होता आणि पाल्याची थोडी क्वालिटी बी थोडी अशी नव्हती. की आपण डिसाईड केलं की आपण थोडं यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. त्याच्यानंतर मी स्वतः तुती लागवड 6x2 वरती केली. जवळपास माझ्या एकरमध्ये 2400 रोपांची संख्या बसली. आणि 2400 रोपांची संख्या बसल्याच्यानंतर पहिला लॉट माझा 3 महिन्यानंतर आला. किंवा मी लागवड केली रोपांची, काडी लागवड केली नाही. काडी लागवड केली असती तर तुटाळीचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे मी रोप लागवड केलं आणि पहिली बॅच मी 3 ते 3.5 महिन्यामध्ये घेतली. आणि पहिली लॉट माझी फेल गेली. मग पहिला लॉट माझा फेल गेल्याच्या मागचं कारण हे होतं की मी कोराजेनचा असेल किंवा इतर फवारण्याच्या रानामध्ये फवारण्या केलेल्या होत्या. मग त्या फवारण्या केल्या असल्यामुळे त्याचं दुष्परिणाम माझ्या आळ्यावरती आला आणि आळ्याने डायरेक्ट कोचटकोस केला आणि माझा पहिला लॉट फेल गेला. लोक दिवाळी सण साजरा करीत होते आणि मी रेशीम शेडमधली जी घाण काढीत होतो. बरंच वाईट वाटायचं. नंतर की आपण विचार केला की आपण कुठंतरी कमी पडतोय, आपल्याला रेशीम उद्योगामध्ये अजून नॉलेज आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. उद्योग करणार आहोत. त्याच्यानंतर मी सुरुवातीला एकरी 1 टन गांडूळ खत टाकला आणि त्याच लॉट माझा फेल गेला. त्याच रानामध्ये माझी पहिली पावती 150 अंडीपूनचा लॉट लावला होता. तर 150 अंडीपूनला मला जवळपास 1 क्विंटल 45 किलो काहीतरी माल निघाला. तर 1.5 लाखाची माझी पहिली 1,05,000ची माझी पहिली पावती झाली. तर गावामध्ये ₹1,00,000 आकडा मी पार केला आणि रेशीम उद्योगामध्ये सक्सेस झालो. आणि माझा हा टर्निंग पॉईंट होता. मी अपयशातो कोणी यशाकडे आलो, हा माझा मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याच्यानंतर दुसरा लॉट लावला मी 200 अंडीपूनचा. तो बी बऱ्यापैकी ₹1,00,000 झाला. मग अशा इथून पुढे माझे लाख 80,000 90,000 अशा कंटिन्यू माझ्या पावत्या निघत राहिल्या आणि रेशीम उद्योगाकडे मी सक्सेस होत राहिलो. मला माझा लॉट काय फेल गेला नाही. जरी माझा एखादा लॉट जरी फेल गेला तरी माझा खर्च पाणी निघेन एवढा तरी माझा लॉट निघत असतो. त्याच्यानंतर 2024ला तर उत्पन्नाचं सांगायचंच नाही. 24ला तर एका एकरमधून जवळपास 3-3.5 लाख रुपये उत्पन्न एका एकरमधून काढलं. माझी 2 एकरची लागवड आहे. जवळ 2 एकरचं मला 7 लाख रुपयाचं उत्पन्न झालं माझं. आणि मला महाराष्ट्र राज्यातर्फे आणि बीड जिल्ह्यातून रेशीमरत्न प्राप्त झाला. रेशीम प्राप्त झाल्याच्या नंतर की सरांना एकच वाक्य दिलं होतं की बर्डे साहेब, रेशीमरत्न तुम्हाला पास झाला आहे की ह्याच्यासाठी नाही की तुम्ही रेशीम शेतीमध्ये उत्पन्न तर घेतलंच, पण अजून शेतकऱ्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करताल ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या. हे सरांचं वाक्य मी लक्षात घेता वराड सरांचं एवढं काम केलं की आज मी स्वतः 1000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना रेशीम उद्योगामध्ये मार्गदर्शन करून ते बी शास्त्रीय पद्धतीने सक्सेस करून दाखविले. त्यांच्या तुतीची बागही असेल, त्यांची लागवड असेल, त्यांची व्यवस्थित छाटणी असेल, खत व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, संपूर्ण रोगावरती त्यांना माहिती सांगून 1000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना रेशीम उद्योगात सक्सेस केल्या आणि त्याने रेशीम उद्योगातून पैसे कमविलेत. अशीच जर रेशीम शेतीतून शेतकऱ्याची जर प्रगती होत असेल तर तुती लागवड करायला काय अडचण नाही आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.